आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टॉयलेट बाथरूममध्ये आपण कोणत्या दोन वस्तू या ठेवल्याच पाहिजेत। बघा, टॉयलेट बाथरूमची दिशा योग्य असणं देखील खूप महत्त्वाचं आहे। आणि बघा, बऱ्याच वेळेला काय असतं की आपण रेंटच्या घरामध्ये असतो, भाड्याच्या खोलीमध्ये असतो, त्यावेळेस आपण टॉयलेट बाथरूमची जी दिशा आहे ती तर बदलू शकत नाही, किंवा मग आपल्या स्वतःच्या घरामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं आणि जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू असतं तेव्हा टॉयलेट बाथरूमची दिशा काही जणांची चुकते। तर बघा, तुमची टॉयलेट बाथरूमची दिशा चुकीची असू देत किंवा मग नसू देत, योग्य दिशेला असू देत, तरी देखील आपल्याला हे सोपे उपाय करायचे आहेत। कारण बघा, घरामध्ये जे काही अडचणी प्रॉब्लेम्स निर्माण होतात किंवा एक नकारात्मकता आपण म्हणतो की नकारात्मकता वाढत आहे घरातली, आपल्याला स्वतःला जाणवत असतं। या नकारात्मक ऊर्जेमुळे काय होतं, घरामध्ये कलह निर्माण होतो, कोणाचंच कोणाशी पटत नाही, सारखे छोट्या छोट्या मुद्द्यांवरून देखील भांडणं लागतात, किंवा मग आजारपण असतं, किंवा मग नजर दोष असतो, घरामधले जे काही कामं आहेत ती अडतात, असं पूर्णत्वाला जाणार काम की ते अडतं। म्हणजेच काय तर नकारात्मकता जास्त वाढलेली असते आपल्या घरामध्ये। आणि लक्षात घ्या, जो टॉयलेट बाथरूमचा एरिया आहे तिथूनच नकारात्मकता जास्त आपल्या घरामध्ये पसरत असते। तर ही नकारात्मकता आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत। फक्त दोन वस्तू आपल्याला या बाथरूममध्ये ठेवायच्या आहेत, टॉयलेटमध्ये ठेवायच्या आहेत। तर ते बघण्याआधी तुम्हाला काही गोष्टी मी बाथरूमच्या निगडीत सांगणार आहे। आता बघा, जे बाथरूम आहे किंवा टॉयलेट आहे ते आपण स्वच्छ हे ठेवलंच पाहिजे। कारण जर बाथरूम स्वच्छ ठेवलं नाही तर तिथे काय होतं, तर राहूची जी शक्ती असते ती वाढते, आणि राहूचं बळ वाढल्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरते। आणि अशा या निगेटिव्हिटीमुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भरपूर त्रास होऊ शकतो, कुठलंच काम तुमचं पूर्णत्वाला जाणार नाही। त्यामुळे आपल्याला नेहमी ही काळजी घ्यायची आहे की आपलं बाथरूम हे स्वच्छच असलं पाहिजे। तुम्ही वेळ जर तुम्हाला रोज नसेल तर तुम्ही आठवड्यातनं एकदा ते दोनदा तरी तुमचं बाथरूम हे स्वच्छच केलं पाहिजे। शक्यतो तुमचं सगळं काम आटोपलं की रोज तुम्ही बाथरूममध्ये ब्रशने किंवा ज्या ग्लोव्जने तुम्ही बाथरूम स्वच्छ करता त्याने स्वच्छ करून घेतलंच पाहिजे। कारण जे बाथरूम किंवा टॉयलेट ज्या घरामध्ये अस्वच्छता असते बाथरूममध्ये, तर तिथे राहूचा शनीचा वास वाढतो, आणि यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होतात। आणि इतक्या अडचणी निर्माण होतात की तुम्ही किती जरी उपाय केले तरी त्या कमी होत नाहीत। तर बघा, अवश्य आपल्या टॉयलेट बाथरूमचा एरिया किंवा बाथरूम टॉयलेट हे स्वच्छच आपण करायचं आहे। थोडासा वेळ जाईल पण तो जाऊ द्या, पण स्वच्छता मात्र तुम्हाला करायचीच आहे। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी बाथरूममध्ये एक तरी बकेट ही पाण्याने भरलेली असावी। असं नाही की सगळेच जे काही टब आहेत किंवा अजून काही सगळ्या बकेट्स बादल्या आहेत त्या भरलेल्याच असाव्या, पण बाकीच्या तुम्ही स्वच्छ कोरड्या करून ठेवू शकता, पण एक तरी बकेट आपल्याला पाण्याने भरलेली असावी। तर हे जे पाणी आहे ते तुम्हाला स्वच्छ पाणीच भरून ठेवायचं आहे। बऱ्याच बायका असं करताना दिसतात की धुणं धुतात आणि ते जे घाण झालेलं पाणी आहे की धुण्याचं पाणी आहे तेच त्या बकेटमध्ये भरून ठेवतात। तर तसं न करता आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ पाणी त्या बकेटमध्ये भरून ठेवायचं आहे। सगळ्याच बकेट आपल्याला मोकळ्या ठेवायच्या नाही आहेत, तर एक बकेट किंवा एखादा टब तुम्ही अवश्य बाथरूममध्ये हा नेहमी भरून ठेवायचा आहे। त्यामधलं पाणी कमी झालं की पुन्हा तुम्ही त्यामध्ये पाणी जे आहे ते ओतायचं आहे। असं केल्याने देखील घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि वादविवाद जे होतात तर ते होत नाहीत। आता पुढची गोष्ट म्हणजे आपल्या बाथरूममध्ये शक्यतो आपण निळ्या रंगाचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे। म्हणजे जी बकेट आहे आपली किंवा मग आहे तो शक्यतो आपण स्काय ब्ल्यू कलर तिथे वापरायचा आहे, किंवा जो निळा कलर आहे तो वापरायचा आहे। जर तुमच्या घराचं कन्स्ट्रक्शन होणार असेल तर तुम्ही बाथरूमच्या टाईल्स देखील शक्यतो
ब्ल्यू कलरच्या घेण्याचा प्रयत्न करा. आणि समजा तसं शक्य नसेल, सर्व काही ब्ल्यू करणं किंवा टाईल्स बसवणं शक्य नसेल, किंवा ऑलरेडी तुमच्या घराचं बांधकाम झालेलं असेल, तर तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये काही पर्टिक्युलर एरियामध्ये ब्ल्यू कलर देऊ शकता किंवा अशी काहीतरी अरेंजमेंट करू शकता की जेणेकरून ब्ल्यू कलर तुम्हाला तिथे थोडासा का होईना वापरता येईल. त्यामुळे पॉसिबल होईल तितका ब्ल्यू कलर तुम्ही तुमच्या बाथरूमसाठी नक्की वापरा. आणि काही चेंज करणं शक्य नसेल तर आपल्या बाथरूममध्ये ब्ल्यू कलरच्या म्हणजेच निळ्या कलरच्या आपल्याला वस्तू वापरायच्या, जसं की बकेट, मग, टब, त्याचबरोबर जे सोप केसेस असतात ते तुम्ही ब्ल्यू कलरचे वापरू शकता. अशाने काय होतं तर जो निळा कलर आहे तो शनीचा आवडता कलर आहे, म्हणजे शनीचा रंग आहे तो. असा निळा कलर बाथरूममध्ये वापरल्यामुळे शनी आणि राहू जे आहे त्यांचा वास आपल्या टॉयलेट किंवा बाथरूम एरियामधला कमी होतो. त्यांचा जो एक प्रभाव असतो तो कमी होतो आणि घरामध्ये सकारात्मकता पसरून घरामध्ये सुख, समृद्धी आणि एक चांगलं वातावरण तयार होतं आणि बऱ्याचशा अडचणी कमी होतात. त्याचबरोबर बाथरूमची स्वच्छता करत असताना बऱ्याच बायकांना अशी सवय असते की धुणं धुतलेल्या पाण्याने, त्या खराब पाण्यानेच आपण बाथरूम घासून घेतो, अशी बऱ्याच बायकांना सवय असते. तर असं करू नका, कारण ते अस्वच्छ पाणी असतं, जे धुणं धुतलेलं पाणी असतं ते खराब पाणी असतं आणि त्या अस्वच्छ पाण्यानेच आपण बाथरूम स्वच्छ केल्यामुळे तिथे शनीचा वास, राहूचा वास हा वाढतो आणि अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे असं न करता आपल्याला नेहमी स्वच्छ पाण्यानेच आपलं बाथरूम चांगलं चकाचक स्वच्छ करून घ्यायचं आहे. जे नळ आहेत बाथरूममधले ते आपल्याला स्वच्छ करायचे आहेत किंवा जे बाथरूममधल्या वस्तू आहेत ज्या आपण वापरत आहोत, जसं की टब आहेत, बकेट आहेत, मग आहेत, ते वेळोवेळी आपल्याला स्वच्छ करून हे घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपलं हे बाथरूम जे आहे ते ठेवायचं आहे. त्याचबरोबर बाथरूममधील नळ ठिपकत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, किंवा घरामधले कुठलेही नळ ठिपकत असतील, थेंब थेंब पाणी पडत असेल तर दुर्लक्ष करू नका. वेळच्या वेळी त्या नळांची दुरुस्ती करून घ्या तुम्ही. कारण असं म्हटलं जातं की नळाला गळती लागली किंवा नळामधून पाणी जर आपोआप ठिपकत असेल तर त्या घराला गळती लागते किंवा मग घरामध्ये अडचणी निर्माण होतात आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. आणि त्याचबरोबर पाण्याचा देखील तिथे काय होतं तर वेस्टेज होतं. त्यामुळे असे नळ जे आहेत जे ठिपकत आहेत तर ते तुम्हाला काय करायचे आहे, वेळच्या वेळी दुरुस्त करून घ्यायचे आहेत. जर टॉयलेट, बाथरूममध्ये किंवा घरामध्ये कुठेही अशा भेगा पडलेल्या असतील भिंतींना किंवा असे टाईल्सचे तुकडे वगैरे निघालेले असतील तर काय करा, ते वेळच्या वेळी दुरुस्त करून घ्या. आणि जरी तुम्ही भाड्याच्या खोलीमध्ये राहत असाल आणि टॉयलेट, बाथरूममध्ये अशा प्रकारे कुठे पापुद्रे वगैरे निघालेले असतील तर तुम्ही थोडीशी डागडुजी तुमच्याकडून पण करा. तुम्ही स्वतः ती डागडुजी थोडीशी करून घेऊ शकता. कारण बघा, भाड्याचं जरी घर असलं तरीही तुम्ही त्या वास्तूमध्ये राहत आहात आणि ती वास्तू ही तुमची असते. त्यामुळे त्या घराची देखील काळजी घेणं ही तुमची देखील गरज आहे. कारण आत्ता सध्या तुम्ही त्या वास्तूमध्ये राहत आहात, त्यामुळे ती वास्तू जी आहे ती तुमचीच असते. त्यामुळे तुम्ही देखील त्याला रिस्पॉन्सिबल असता. त्यामुळे तुमच्या घराची देखरेख करणं ही तुमची देखील तेवढीच जबाबदारी आहे. आता बघा, आपल्याला आपल्या बाथरूममध्ये काही वस्तू ठेवायच्या आहेत. जर या वस्तू आपण ठेवल्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता पसरते आणि अनेक ज्या अडचणी आहेत ज्या आपल्या आयुष्यामध्ये तयार झालेल्या आहेत त्या निघून जातात. इतका हा प्रभावी उपाय आहे. तर बघा, आपल्या बाथरूममध्ये आपल्याला खडे मीठ ठेवायचं आहे. लक्षात घ्या, खडे मीठ ठेवायचं आहे. एका बाउलमध्ये, शक्यतो काचेच्या बाउलमध्ये किंवा चिनी मातीच्या बाउलमध्ये तुम्ही हे खडे मीठ भरून ठेवायचं आहे. बाथरूमच्या खिडकीमध्ये ठेवलं तरी चालेल, कारण मीठ जसं लक्ष्मीकारक आहे, लक्ष्मीला खेचून आणतं, तसंच मिठामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मकता दूर करण्याची देखील ताकद असते. त्यामुळे असं हे खडे मीठ आपल्याला आपल्या बाथरूम
मध्ये ठेवायचं आहे, एखाद्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या बाउलमध्ये भरून. तुम्ही एखादी पणती देखील याच्यासाठी वापरू शकता. बघा, जर खडे मीठ नसेल, आता या उपायासाठी तुम्हाला खडे मीठच लागणार आहे. छोटं मीठ शक्यतो वापरू नका, तर खडे मीठच वापरा. खडे मीठ नसेल तर तुम्ही एखाद्या बाउलमध्ये कापूर ठेवू शकता. 5 कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. शक्यतो भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही अवश्य ठेवा, किंवा मग तुम्ही 5 साध्या कापराच्या वड्या देखील ठेवू शकता, किंवा मग तुम्ही जी तुरटी असते त्या तुरटीचा एक खडा अवश्य बाथरूममध्ये ठेवायचा आहे. या 3 वस्तूंपैकी तुम्ही कोणत्याही वस्तू ठेवू शकता. तुम्ही मीठ आणि कापूर पण ठेवू शकता, किंवा तुम्हाला मीठ कापूर ठेवायचं नसेल तर फक्त तुम्ही तुरटी देखील ठेवू शकता. तुरटीचा असा बऱ्यापैकी मध्यम आकाराचा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे, किंवा मग तुम्ही फक्त मीठ ठेवू शकता, फक्त कापूर ठेवू शकता, किंवा मग तुम्ही फक्त तुरटीचा तुकडा देखील ठेवू शकता, किंवा कोणत्याही याच्यातल्या 2 वस्तू तुम्ही एकत्र पण बाथरूममध्ये ठेवू शकता. नक्की अशा वस्तू ठेवा, आणि प्रत्येक शनिवारी किंवा मग एखाद्या शनिवारी तुम्हाला या ज्या वस्तू आहेत आधीच्या त्या फेकून द्यायच्या आहेत. समजा मीठ ठेवलेलं असेल तर तुम्हाला ते काय करायचं आहे, पाण्याखाली तुम्ही ते धरू शकता आधीचं मीठ, आणि ते वाहून जाईल. तुरटी असेल तर तुम्ही ती घराच्या दक्षिणेला फेकून द्यायची आहे. कापूर असेल तर तो उडून जाईल, किंवा असेल त्यामध्ये कापूर तर तो देखील तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे. आणि नवीन कापूर किंवा तुरटी किंवा मीठ तुम्हाला एखाद्या शनिवारी पुन्हा त्या बाउलमध्ये भरून ठेवायचा आहे. तो जो बाउल वापरलेला आहे तो तुम्ही पुन्हा पुन्हा तोच वापरू शकता. फक्त दुसऱ्यांदा वापरताना स्वच्छ घासून धुवून घ्या, कोरडा करून घ्या, आणि नंतर तुम्ही वापरायचं आहे. असं केल्याने या वस्तू जर आपण आपल्या टॉयलेट बाथरूम एरियामध्ये ठेवल्या तर बऱ्याच प्रमाणात आपल्या घरामधली जी नकारात्मकता आहे ती कमी होते. राहूचा आणि शनीचा वास जो असतो किंवा त्यांचा प्रभाव जो असतो तो देखील कमी होतो, आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, समाधान, शांतता येते, आणि बरेचसे जे प्रॉब्लेम, अडचणी आहेत ते निघून जातात. नक्की हे उपाय करून बघा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे सर्वांना टॉयलेट बाथरूमसाठीचे हे उपाय कळतील आणि तेही हे उपाय करू शकतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.